बाबा चहा. निमकर, तुम्ही दोघं घरी नसताना उद्या जर काही मला झालं ना तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही. घरी आल्यावर कळेल बायको गेली म्हणून. देवा 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 देवा, काय बोलतेस तू? अहो मग काय, फोन नसेल रिचार्ज तर मी कसं कळवणार? तुला आता लगेच कोणाला अर्जंट फोन करायचा आहे का? हो. हा थांब, माझ्या फोनवर न कर ना. तेवढ्या करता एवढी कडकड कशाला करायची? हे जर नाही नको. का नको? आई अगं माझा फोन देऊ का तुला? नको नको. अगं असं काय करतेस? तुला फोनच करायचा आहे ना, ह्या फोनवरून कर की पटकन. अहो तुम्ही माझा फोन रिचार्ज करून आणा की. जाऊ दे, मी बघते माझं माझं. आई ग, माझा मोरपिशी रंगाचा ड्रेस कुठे आहे? सापडत नाहीये ना? हे सापडत नाही, ते सापडत नाही, शोध की जरा. मी आले रिचार्ज करून. ईशा, तिचा का ग एवढा जीव चाललाय त्या फोन वाचून? काय माहितो बाबा. नाही म्हणजे इतक्या कोणाला अर्जंट फोन करायचा असेल हिला? बाबा तुम्ही जास्त विचार नका करू, जाऊ दे. असं कसं विचार नका करू? तिच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे मला. आता कालच बघ ना, त्या बँकेतल्या कुठल्या अनोळखी माणसाशी तुझ्या लग्नाबद्दल एवढ्या वेळ चर्चा करायची काय गरज होती तिला? अहो बाबा, तिच्या मनातून जातच नाही माझ्या लग्नाचं. हे असू दे ग, पण मी तिला ठामपणे सांगितलंय की मी काही ईशाच्या लग्नाची फार घाई करणार नाही म्हणून. निदान ईशाला तिच्या मनासारखा मुलगा मिळेपर्यंत तर नाहीच नाही. असू दे, चल मी येतो पटकन आंघोळ करून. वो भैया, अच्छा वाला सस्ता रिचार्ज कौन सा है? 8 रुपए वाला अल्ट्रा रिचार्ज. हाँ हाँ वही देना, वही. वो हमारा है, खरंच हमारा है. 10 रुपयाचे 8 रुपये झाले ना तेव्हा आम्ही गेलो होतो पार्टीत. अरे खरंच, ते वाक्य आहे ना, 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू, ते माझ्या मुलीचं आहे. हसतोस काय? आम्ही खरंच ओळखतो विक्रांत सरंजामेंना. हाँ तो बड़ा वाला रिचार्ज लो ना. तुला काय करायचंय? मी सांगते ना तेवढं कर फक्त. 8 रुपयाचा रिचार्ज करून दे आणि 2 रुपये मला परत हवे का? हाँ 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 ठीक है, नंबर दो आपका. 98. 2 रुपयाच्या वाक्याची किंमत आहे सगळी. नाही नाही, माझं काही नाही त्यात. ऑफकोर्स हा, सध्याची सगळ्यात चांगली चाललेली स्कीम आहे. या ओके, थँक्यू, बाय. सर बिन साखरेचा. फोन का करत नाहीये ते? परत एकदा देते मिस कॉल. सर हॅलो हॅलो, हॅलो. तुम्ही फोन केला होता हो हो केला होता ना, केला होता. का? सॉरी, मी फोन उचलेपर्यंत फोन कट झाला. कुठलं कार्ड आहे? अहो तेच तुमचं 8 रुपयाचं रिचार्ज कार्ड. आणि प्रॉब्लेम काही नाही झाला, मीच मिस कॉल दिला. काय झालं होतं, काल तुमच्याशी बोलताना फोन कट झाला होता ना. हा हो. हा अहो बॅलन्स संपला होता माझा. मी ना एकदा बोलायला लागले ना की भानच राहत नाही मला. म्हणजे असं निमकर म्हणतात. काही हरकत नाही, बोला काय काम? अहो माझं दुसरं काय काम असणार आहे. मी काल बोलले नव्हते का तुम्हाला ईशाच्या लग्नाचं? तुम्ही बोलणार होतात ना तिच्याशी. सॉरी हा, मी तुम्हाला सारखा सारखा त्रास देतेय. नाही नाही, मी तुमची काळजी अगदी समजू शकतो. मी आज बोलणार आहे तिच्याशी. अगं बाई आजच? हो, मी तिला गाडी सुद्धा पाठवली. डोंट वरी, मी बोलीन तिच्याशी. आईचं मन कसं असतं बघा. आज मला वाटलंच होतं की तुम्ही ईशाला यासाठीच बोलवलं असणार.
हॅलो विक्रांत सर, बोला. तुमचे खूप उपकार होतील हो आमच्यावर. हे बघा, असं काही नाहीये. तुम्हाला मनापासून असं वाटतं की मी तिला समजवल्यानंतर ती समजेल. मी तिला सांगेन समजून. थँक्यू. हा, ठेवते आता फोन, नाही तर तुमच्या फोनचा बॅलन्स संपेल. पुष्पा, वाटेल ते बोलतेस का ग? निघालीस? हो बाबा, आता विक्रांत सरांनी बोलवले म्हणजे वेळेवर जायला पाहिजे ना. विक्रांत सरांनी तुला रविवारी का बरं बोलवलं असेल? सुट्टी असते ना? पण बाबा, तुम्ही रविवारी जाताच की दुकानात? हे बघ, मला मुळी रविवारी कधी सुट्टी नसतेच. उलट शनिवार रविवार म्हणजे आमचे जास्त कामाचे दिवस. पण सोमवारी सुट्टी असतेच की नाही? तुमचं तसं नाहीये. हो बाबा, पण विक्रांत सरांचं काहीतरी काम असणार माझ्याकडे, म्हणून त्यांनी मला बोलवलंय आणि मला जायला पाहिजे ना मग. हे बघ बाळा, एरवी मी काही बोललो नसतो, पण एकतर काल रात्री तुला झोप मिळाली नाहीये आणि काल तुझी तब्येतही तशी जरा नरम गरमच होती. तू घरीच आराम कर. काय घरीच थांब, तू जा का लवकर. नाही, मी तिला आज पाठवणार नाही. तू घरीच आराम कर. बोलले घरीच आराम कर. अहो, कळतंय का तुम्हाला निमकर? हे बघ, मला माझ्या मुलीची तब्येत जास्त महत्वाची आहे. अहो बाबा, अहो, तिला कोणी बोलवलंय कळतंय का? कळतंय. हे बघ, विक्रांत सरंजामे हे खूप महत्वाचे असले ना तरी मला माझ्या मुलीची तब्येतही जास्त महत्वाची आहे. आणि तशी उद्या ऑफिसला जाणारच आहे किती. ते विक्रांत सरंजामे तुमच्या दुकानातल्या मालकांसारखे नाही आहेत कत्रूड. काहीतरी महत्वाचं कारण असेल म्हणूनच बोलवलं असेल. नाही, पण तिच्याकडे बघ, काल किती मलूल झाली होती ग बिचारी. हो, पण झाली आता ती रिचार्ज माझ्या मोबाईल सारखी. जा ईशा, जा. अगं, मी सांगते ना, जा ना. हो आई. हा, ईशा, थांब जरा बाळा, बघू ताप नाही ना? हो, काही ताप बीप नाहीये हो. तुमचाच आमच्या डोक्याला ताप झाला. अगं बाई, विक्रांत सरांनी तुझ्यासाठी गाडी पाठवलेली दिसतीये. जा जा जा. हो आई, येते येते बाबा. जपून जा. हं? आणि सावकाश जागा बाळा. हं? तुम्ही तयार व्हा ना, डब्याला वांग्याची भाजी देते. नमस्ते मॅडम. नमस्ते. या बसा. सरांनी तुमच्यासाठी गाडी पाठवली. थँक्यू, पण तुम्ही जा गाडी घेऊन पुढे. मी नाही येऊ शकत गाडीने. अहो मॅडम, पण असू दे, मला सवय नाही हो गाडीची आणि ती सवय मला परवडणारीही नाहीये. आणि थँक्यू माझ्यासाठी गाडी इथपर्यंत आणल्याबद्दल. विक्रांत, हे काय आज रविवारी सुद्धा ऑफिस? नाही, आज एका वेगळ्या कामासाठी बाहेर चाललोय. आणि मला वाटलं आज माझ्याशी बोलायला वेळ असेल तुमच्याकडे. आई साहेब, तुमच्याशी बोलायला माझ्याकडे केव्हाही आणि कधी वेळ असतो. या. गेल्या वेळेस तुम्ही आपल्या मागच्या बागेमध्ये नवीन फुलझाडं लावली होती. हो, खूप छान बाग फुलली आहे माझी. एकदा जाऊन बघा. नक्कीच. सोनियाला या कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही. आता तुमची बायको आली की तिला बागकाम शिकवी. या सगळ्यात इंटरेस्ट असेल अशीच मुलगी बघा. हं? तुम्हाला माझ्याशी हे बोलायचं होतं म्हणून तुम्ही मला थांबून घेतलं. हो, मग काय झालं? फक्त हसण्यावरी नेऊ नका. मी मुलगी बघू का तुमच्यासाठी? आई साहेब, हे आता माझ्या लग्नाचं वय आहे का? असं किती सवय झालंय तुमचं उगाच काहीतरी. तुमच्या मनात कोणी असेल तर तसं सांगा. ही ईशा कोण आहे?
ईशा, तुम्हाला कसं कळलं? फक्त नाव माहितीये, बाकी सगळं तुम्ही सांगा. काही लपवू नका. लपवण्याचा प्रश्नच नाही काही. चांगली मुलगी आहे ईशा. ऑफिसमध्ये कसं काम करते? नवीन आहे, शिकते हळूहळू. पण खरं म्हणजे आमच्या पहिल्या भेटीमध्ये मीच तिच्याकडनं खूप काही शिकलो, ते नकळत. अच्छा. आणि कमाल म्हणजे मी तिच्यावर विश्वास ठेवला, अगदी सहजपणे. आणि बिझनेसची एक नवीन आयडिया मिळाली. अरे वा. म्हणजे बघा आई साहेब, मी पैशासाठी इतकी मेहनत घेतो, कष्ट करतो, खूप टेन्शन्स असतात. पण पैसा नसताना सुद्धा आनंदी असणारी अशी अनेक माणसं जगात आहेत, हे तिच्यामुळे मला कळलं. त्यांना आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद कळालेला असतो. मला कायम एक प्रश्न पडतो की आपल्या जगण्याला खरंच काय अर्थ आहे? आपण एखाद्या यंत्रासारखे राब राब राबतो. आपल्याकडे पैसा, अडका आहे, सगळं काही आहे. पण आनंद, समाधान, ते कुठे? हे सगळं तिच्याकडे बघितलं ना की सहजपणे कळून येतं. तिच्यामुळे मी मोकळा श्वास घ्यायला शिकलो. म्हणजे एखाद्या दिवसाला प्लॅन न करता सुद्धा सामोरं जाता येतं आणि त्याच्यात मजा असते. खरं म्हणजे त्याच जगण्यात खरी गंमत असते, हे तिच्यामुळे मला कळलं. नवीन आहे ऑफिसमध्ये, शिकते हळू, पण वेगळा विचार करण्याची ताकद आहे तिच्यात, नक्कीच. वा, मला वाटलंच होतं तिच्यात नक्कीच काहीतरी खास असणार. प्रश्नच नाही, आहेच आहे. खूप साधी, सरळ आणि निरागस मुलगी आहे ती. मग करा ना तिचा विचार. काय? म्हणजे इतकी चांगली मुलगी आहे, तुम्हाला आवडली असेल तर. नाही, चांगली मुलगी आहेच ती. आणि तिलाच भेटायला मी आता चाललोय. काय आत्ता सांगताय तुम्ही मला? मला वाटलंच होतं तुमच्या मनात नक्कीच कोणीतरी असणार, पण ती हीच मुलगी. गैरसमज होतोय तुमचा आईसाहेब. मी तिला भेटायला चाललोय, पण एका मुलाबरोबर तिचं लग्न जमवण्यासाठी. म्हणजे तिच्या आईने तिच्यासाठी एका मुलाची निवड केली आहे. आणि तो मुलगा तिच्यासाठी किती योग्य आहे हे तिला समजावून सांगायला चाललोय. पण हे काम तुम्ही का करणार आहात? विश्वास आहे तिचा माझ्यावर. मी तिला समजावून सांगितलं तर ती ऐकेल असं तिच्या आईला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आजपर्यंत माझ्यावरती आलेली प्रत्येक जबाबदारी मी नीट पार पडली आहे सर. आणि ही जबाबदारी सुद्धा तशीच पार पडेल. मी निघतो, कारण उशीर झाला तर ती वाट बघत बसेल. येतो मी. बोला, निघाला का मॅडम? नाही सर, ईशा मॅडम बसनी जाते म्हणाले. काय? हो सर, मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली. तुम्ही कुठे आहात आता? सर, मी गाडी घेऊन निघतोय. नाही, तुम्ही मॅडम बरोबर बसनी या आणि गाडीला मागे येऊ दे. हो सर. त्यांना एकटं सोडू नका. आणि ओके सर. तुम्ही काय येताय माझ्या मागे मागे? मॅडम, सरांची ऑर्डर आहे, तुम्हाला प्रोटेक्ट करायला सांगितलंय. ते ठीक आहे, पण तुम्ही नका येऊ माझ्या मागे. मला सवय नाही या सगळ्याची. मी पोचेन तिथे सेफली. तुम्ही जा.
बसा मॅडम. आलातच ना शेवटी माझ्या मागे. सरांची ऑर्डर फॉलो करतो मॅडम. बरं आता बसू मी का तुम्ही पण बसताय? नाही मॅडम, सॉरी. वाव, किती सुंदर आहे ही जागा. विक्रांत सर, तुम्ही भेटायला बोलवलं ते इतक्या सुंदर ठिकाणी. काय मग ही गुलाबाची फुलं ती सहजच ठेवलीत ना, का ह्यातून काही मेसेज द्यायचा आहे मला? अच्छा, तर ही गुलाबाची फुलं माझ्यासाठी आहेत तर. पण मग लालच गुलाब का? बाय द वे, तुमच्या वेळेस सुद्धा लालच गुलाब द्यायचे ना? कशासाठी काय विचारताय? तुम्हाला माहिती आहे की लाल गुलाबाचं फूल हे प्रेम व्यक्त करण्यासाठी देतात म्हणून. खूप गोड आहे फूल आणि जी भावना यांनी व्यक्त होते ते म्हणजे प्रेम. आय एम सो हॅपी की तुम्हाला आज फायनली माझ्या मनातली भावना कळली मिस्टर विक्रांत सरंजामे. हा, ऑफकोर्स. तुम्हाला काय वाटलं? तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे मला माहित नाही. मला त्या दिवशी देवळातच कळलं होतं. पण तुम्ही तुमच्या मनातली भावना व्यक्त कराल का नाही ह्याबद्दल शंका होती. तुम्ही एवढे मोठे, मी साध्या घरातली, आपली काहीच बरोबरी नाही ना. हा, पण एक मात्र मला नक्की माहितीये की माझ्या एवढं प्रेम कोणीच करू शकणार नाही. आणखी काय सांगू तुम्हाला, आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. कारण आजच्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडणार आहे आणि तो बदल हवाहवासा वाटतोय सर. कारण आज नंतर आपण दोघं कायम एकत्र असणार. एक गंमत सांगू, तुम्ही नसताना तेव्हा तुम्ही असल्याचा भास होतो मला. सारखा तुमचा सहवास हवाहवासा वाटतो सर. सतत तुमची हाक कानावर पडते आणि मी तिथे वळून बघितलं ना तर तिथे कुणीच नसतं, म्हणजे तुम्ही नसता. आणि मग मला खूप हसू येतं. ईशा, बघितलं, आताही तेच होतंय. आता मी वळून बघितलं ना तर तुम्ही नसणार तिथे. ईशा, काय हो सर, का असा त्रास देताय मला? मला माहितीये तुम्ही नाही आहात तिकडे. ईशा, मी इथेच आहे. विक्रांत सर,